शालोम, आपल्या समोर एखादी व्यक्ती आली आणि त्यांनी जर प्रश्न विचारला की तुमच्या जीवनाच्या बाबतीत 3 किंवा 4 महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत किंवा घडलेल्या आहेत किंवा तुमच्या हातून त्या पूर्ण झाल्या अशा तुम्ही सांगा.
अशा वेळेला मात्र जर अचानक असा प्रश्न आपल्यासमोर जर आला तर मग मात्र कधी कधी आपण विचार करत राहतो, किंबहुना अनेक गोष्टी आपल्या डोक्यामध्ये येऊ शकतात, किंबहुना काहीच येऊ शकत नाही. अशा वेळेला मात्र एक व्यक्ती ह्या पवित्र शास्त्र बायबलमध्ये त्याच्या जीवनामधल्या अशा 3 किंवा 4 गोष्टी सांगतो आणि अत्यंत महत्त्वाच्या कालावधीमध्ये तो सांगतो. त्याचं कारण असं आहे की तो हे जे पुस्तक लिहितो आहे, ही जी वचनं लिहितो आहे, ती तरुण तिमोथेला हे शब्द तो लिहित आहे. आणि मी तुमच्यासाठी हे महत्त्वाचे शब्द ह्यावेळेस वाचतो. उदाहरणार्थ तिमोथेला दुसरे पत्र अध्याय 4 आणि 6, 7 आणि 8 ही 3 वचनं आहेत. कारण आता माझे अर्पण होत आहे आणि माझा प्रयाण काळ जवळ आला आहे. जे युद्ध ते मी केले आहे, धाव संपवली आहे, विश्वास राखीला आहे. आता राहिले ते हेच की मजसाठी नीतिमत्वाचा मुकुट ठेवला आहे. तो त्या दिवशी नीतिमान न्यायाधीश प्रभू मला देईल आणि तो केवळ मलाच नाही तर त्याचे प्रगट होणे ज्याला प्रिय आहे त्या सर्वांसही तो देईल. फार सुंदर शब्द ह्या ठिकाणी संत पौलाने आपल्या स्वतःच्या बाबतीत वापरलेला आहे. साधारणतः 3 गोष्टी आणि मग शेवट जो केला त्या 3 गोष्टींच्या नंतर त्याचा एक प्रकारे समारोप आहे, परंतु त्याचा कळस आहे. ह्या 3 गोष्टी त्याने ह्या जगात केलेल्या आहेत आणि शेवटची 4थी गोष्ट जी आहे ही ह्या जगातलं जीवन संपल्यानंतरची आहे. फार सुंदर त्याची ती रचना आपल्याला दिसते. तो म्हणतो की आता तो कदाचित अत्यंत वयातीत झालेला आहे आणि आयुष्य त्याने वेगवेगळ्या रीतीनं पाहिलेलं आहे. आपल्याकडे म्हणतो आपण अनेक उन्हाळे पावसाळे त्याने पाहिलेले आहेत. खूप जगाचा अनुभव घेतला, चांगला वाईट, धार्मिक आध्यात्मिक, सेवेचा वगैरे वगैरे, हे सगळं आपल्याला माहीत आहे त्याच्या जीवनचरित्रामध्ये. परंतु ह्या ठिकाणी मात्र त्याच्या शब्दांच्या द्वारे त्याने ह्या ठिकाणी स्पष्टपणे 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत. एक आहे जे सुयुद्ध आहे ते मी केले आहे. फार सुंदर वाक्य ह्या ठिकाणी आहे, सुयुद्ध केलेलं आहे. थोडक्यात म्हणजे विश्वासणाऱ्यांचं जीवन जे आहे, किंबहुना जे शिष्यगण आहेत, येशूचे जे शिष्यगण आहेत, त्या सगळ्यांचं जीवन जणू काय ह्या 2 शब्दांमध्येच आलेलं आहे. तो असं म्हणतो की जे युद्ध आहे पण सुयुद्ध आहे. नवलाची गोष्ट आहे. थोडक्यात म्हणजे असं वाटतं मला की आपण सगळेजण आपल्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा स्ट्रगल करतो, वेगवेगळ्या प्रकारचा त्रास करतो, वेगवेगळ्या प्रकारची यातायात करतो, प्रयत्न करतो, धडपड करतो. हे सगळं आपल्या जीवनात घडणारं जे युद्ध आहे त्याचा प्रकार आहे. शिक्षणासाठी, नोकरीसाठी, पैसे कमावण्यासाठी आणि मग पुढे आपले धंदे प्रस्थापित करण्यासाठी. परंतु तो जो म्हणतो आहे जे सुयुद्ध आहे ते मी केलेलं आहे. मंडळी, कधीकधी आपल्या जीवनामध्ये जी धडपड आहे ती कधीकधी चांगल्याच गोष्टींच्यासाठी असते असं नाही. कधीकधी ती धडपड मग कोणत्याही मार्गाने जाते, वाम मार्गाने सुद्धा जाते आणि मग त्यामध्ये मनुष्य एवढा फसून जातो की मग त्याचा पैसा, त्याचं शिक्षण, त्याचं जीवन मग शेवटपर्यंत त्याच्यातच गुंतून जातं, बिघडून जातं. मग तो फक्त स्वतःपुरता बिघडत नाही तर तसं ते वामयुद्ध त्याच्या लेकरांना, कुटुंबांना आणि कधीकधी जवळच्या समाजातील लोकांना सुद्धा ते फार कठीण जातं, त्रासाचं होतं. तो असं म्हणतो की मी जे युद्ध केलेलं आहे ते योग्य आहे, योग्य गोष्टींच्यासाठी आहे, योग्य ध्येयांच्यासाठी आहे. आणि आपल्या सगळ्यांना माहीत आहे की तो स्वतःला त्या प्रभू येशू ख्रिस्ताचा सेवक आणि इतकंच केवळ नव्हे परंतु त्याची सुवार्ता संपूर्ण जगामध्ये, त्यावेळच्या जगामध्ये घेऊन जाणारा त्याचा प्रेषित आहे. देवाचा प्रेषित म्हणून
त्याने जी काही धडपड आणि त्रास स्वतः करून घेतला, त्याला वेगवेगळ्या प्रकारचे त्रास झाले. सैतानाच्या द्वारे, शारीरिक त्याला जे दुःख होते, आजार होते त्याद्वारे, राजकारणी पुरुषांच्या द्वारे. इतकंच केवळ नव्हे, परंतु त्याच्या सेवेमध्ये सुद्धा काही होते. त्याच्यामध्ये एक तांबट नावाचा मनुष्य, किंबहुना ताम्रकार, याचा उल्लेख त्याने आपल्या लिखाणामध्ये केलेला आहे. तो म्हणतो की हा मनुष्य त्याला नेहमीच त्रास द्यायचा. ह्या माणसाने त्याचा जो संदेश आहे किंवा त्याची संदेश देण्याची जी काही पद्धत आहे किंवा सेवा करण्याची जी पद्धत आहे, ह्याच्यावर त्याने प्रत्येक वेळेला फक्त टीकाच केलेली आहे. फार मोठा त्रासदायक मनुष्य त्याच्या सेवेमध्ये तो घडला. पण तो म्हणतो की त्या बाबतीत मी कोणत्याच प्रकारचा बदला घेणार नाही, कारण अशा व्यक्तींचा बदला घेणारा प्रभू आहे. तो त्याला पाहून घेईल. किती सुंदर वाक्य ह्या ठिकाणी आपल्याला दिसतं. संत पौल म्हणतो की मी सुयुद्ध केलेलं आहे. आपलं ख्रिस्ती जीवन, आपण ख्रिस्ताचे शिष्य या नात्यानं हे आपण नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे की आपण युद्ध तर करतच आहोत, परंतु चांगल्या गोष्टींच्यासाठी, आध्यात्मिक गोष्टींच्यासाठी आणि आपला विश्वास वाढवण्यासाठी आणि इतरांना आशीर्वाद होईल असं ते युद्ध आहे का, याची परीक्षा करणं आपल्याला आवश्यक आहे आणि ते आपण केलंच पाहिजे. पुढे आपल्याला असं दिसतं, त्याच वचनामध्ये त्याने सांगितलेलं आहे, 7व्या वचनामध्ये, धाव संपवलेली आहे. पुन्हा एकदा, धाव म्हणजे एक प्रकारची रेस आहे. ज्यावेळेस अशी शर्यत लागते, समजा पळण्याची जी शर्यत आहे हायस्कूलमध्ये, कॉलेजमध्ये आणि मग ऑलिम्पिकपर्यंत, आजकाल आपल्या सगळ्यांना माहीत आहे की ही धाव जी असते किंवा शर्यत जी असते, तिला प्रारंभ असतो आणि मग त्या शर्यतीला एक शेवट असतो. ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांचं जीवन, शिष्यांचं जीवन हे असं आहे. एखाद्या धावपट्टीवर धाव घेण्याचं शर्यतीचं ते आहे. त्याच्यामध्ये चढाओढ अशी चुरस नाही आहे, परंतु आपण त्या धावपट्टीवर धावत आहोत. सुरुवात केलेली आहे. ज्या वेळेला आपण प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारलं, त्याच वेळेस ह्या धावेची सुरुवात झाली. एक प्रकारे आपण धावत असतो आपल्या जीवनामध्ये. आणि यामध्ये प्रश्न असा आहे की ज्यावेळेस आपण धावत आहोत, त्यावेळेस धावत असताना अनेक अडचणी येतात, अनेक वेगवेगळ्या प्रकारचे मोह येतात, किंबहुना त्रास होतो. धाव ही साधी नाही आहे. शर्यतीमध्ये धावत जर आपण आहोत तर त्याच्यामध्ये अनेक आव्हानं येतात. पहिलं आव्हान म्हणजे आपल्या शारीरिक दृष्टिकोनातून आपण तंदुरुस्त असणं. आणि ह्यामध्ये त्याला अडचण अशी आहे की संत पौलाला शारीरिकरित्यानं वेगवेगळ्या प्रकारचे त्रास होते. एक प्रकारे आजार होता. त्याला तर त्याने काटा त्याच्या शरीरातला की जो केव्हाच कोणी काढू शकला नाही. त्याने देवाला प्रार्थना केली की देवा, हा जो काही काटा आहे, हा त्रास आहे, तो काढून टाक, कारण त्याला खूप त्रास होत असला पाहिजे. धावपट्टीवर ख्रिस्ती जीवनामध्ये धाव घेत असताना, चालत असताना त्याला खूप त्रास असेल आणि म्हणूनच तो देवाला प्रार्थना करतो, ख्रिस्ताला प्रार्थना करतो की कृपा करून काढून टाक. मंडळी, प्रभूची सेवा करत असताना आणि विश्वासणाऱ्यांचे जीवन जगत असताना असे काटे रस्त्यावर खूप येणार आहेत, येत आहेत, किंबहुना येतील. आणि अशा वेळेला मात्र तो प्रभूकडे गेला, त्याच्याकडे त्याने विनंती केली. अर्थात त्याचं उत्तर फक्त एवढंच आलं की माझी कृपा तुला पुरे आहे. त्याच्यापेक्षा पलीकडे काहीच त्याला मिळालेलं नाही. परंतु त्याने त्याची धाव ही तिथं थांबवली नाही. त्याचं शिष्यत्वाचं जीवन, त्याची सेवा, प्रभूच्या साठी आपलं जीवन देणं, कार्य करणं, हे कधीही त्याने थांबवलं नाही आणि म्हणून धाव सोडली नाही. तो त्यामध्ये पुढे आणि पुढे चालत गेला. आणि म्हणून तो असं म्हणतो की धाव
योग्य वेळेला त्याने मग पूर्ण केली. आणि ते महत्त्वाचं आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या मग शारीरिक अडचणी आहेत, आध्यात्मिक अडचणी आहेत, सामाजिक अडचणी आहेत, आर्थिक अडचणी आहेत. देवाचे भक्त या नात्यानं, अनुयायी या नात्यानं आपण जर चालत आहोत, धावत आहोत, पूर्ण करत असताना येणाऱ्या ह्या सगळ्या अडचणी त्यालाही होत्या, आज आपल्या जीवनामध्ये सुद्धा आहेत. परंतु न थांबता संत पौल म्हणतो की तो ते पूर्ण करीतच गेला आणि शेवटी त्याने पूर्ण केलं. ह्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट ही आहे की सर्वच जण शर्यत किंवा धाव एकाच ठिकाणाहून एकाच वेळेला ते सुरू करतात, पळायला सुरू करतात. आपण पाहिलं असेल वेगवेगळ्या प्रकारच्या शर्यतीमध्ये. परंतु ज्यावेळेस शेवटचा त्या ठिकाणी भाग येतो, ती शेवट होते त्या ठिकाणी, त्यावेळेस मात्र यशस्वी रीतीनं काही जण एक पहिल्या क्रमांकावर, दुसऱ्या क्रमांकावर, मग काही जण तर इतके मागे असतात की ती वेळ सुद्धा संपून जाते. काही तर मध्येच कुठंतरी ते थांबून जातात, थकून जातात वगैरे. काही काही कारणास्तव, अडचणीचे असतात ते. परंतु तो असं म्हणतो की ह्या देवाच्या कार्यामध्ये, सेवेमध्ये ही जी धाव आहे, ही सगळ्या अडचणींच्यावर त्याने मात करून ती पूर्ण केलेली आहे. मंडळी, आपण त्या धावेमध्ये आहोत. आपण ख्रिस्ताच्या नावानं आपल्या जीवनामध्ये त्याचं अनुयायी पण स्वीकारलं, त्याचं तारण स्वीकारलं आणि आता आपण ही धाव सुरू केलेली आहे. मात्र आपल्याला ती पूर्ण करायची आहे. पूर्ण करण्यासाठी पुन्हा आपल्याला त्या प्रभू येशू ख्रिस्ताकडेच बघायचं आहे, तरच ती पूर्ण होईल. कारण आयुष्यभर पुरणारी ही धाव आहे, पण ती संपवायचीच आहे. त्याच्यामध्ये अडखळण पडू देता कामा नये. मंडळी, मला असं वाटतं की आपण प्रत्येकजण ह्यातून फार मोठा धडा घेऊ शकतो. आणि मग तिसरी गोष्ट तो ह्या ठिकाणी म्हणतो, विश्वास राखला आहे. पुन्हा ह्या जगामध्ये आपण सर्व जे ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे आहोत, त्याचा सर्वात मोठा आणि पहिला शत्रू जो आहे तो म्हणजे सैतान. आपल्या विश्वासाला हालवणारा, तडा देणारा, किंबहुना त्याच्यापासून आपल्याला दूर नेणारा सैतान आपला विश्वास कमकुवत करण्याचा प्रयत्न करीत असतो. वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे त्रास आहेत, दुःख आहेत, कौटुंबिक आहेत, वैयक्तिक आहेत. ह्या सगळ्या अडचणींचा त्या ठिकाणी सैतान उपयोग अशासाठी करतो की आपला विश्वास हा कमकुवत होता. आता आपण प्रभू येशू ख्रिस्तांनी दिलेल्या एका दाखल्यामध्ये सांगितलेलं आहे की पेरणारा पेरणी करायला जातो आणि मग तो पेरतो, तो वेगवेगळ्या ठिकाणी ते दाणे पडतात, पेरल्या जातात. आणि मग काही दाणे खडकाळ अशा जमिनीवर पडतात, काही फक्त साध्या कडक जमिनीवर पडतात आणि मग शेवटी आपल्याला हेही सांगितलेलं आहे की चांगल्या मातीमध्ये पडतात. परंतु जे खडकाळ जमिनीमध्ये पडतं बी, ते उगवतं, परंतु संसाराची चिंता, संसाराची काळजी आणि त्रास ह्यामध्ये गुरफटून ते बी पुढे वाढत नाही. फक्त त्याला थोडा कोंब येतो, थोडंफार वाढतं आणि नंतर मग ते तसंच जळून जातं. त्यांचा विश्वास हा निघून जातो. मंडळी, पुष्कळ लोक असे आहेत की ज्यांनी प्रभूच्या त्या वचनाचा स्वीकार केला आणि त्या ठिकाणी त्यांच्या जीवनामध्ये काही त्या बियाचे परिणाम सुद्धा दिसलेले आहेत. स्वीकारलं, त्याचे परिणाम सुद्धा आले. परंतु सैतानाची जी वेगवेगळ्या प्रकारची जे प्रयत्न आहेत आणि युक्त्या प्रयुक्त आहेत, त्यामुळे काय झालं, आणि विशेष रीतीनं संसारामधली काळजी, त्रास, दुःख ह्यामध्ये गुरफटून त्यांचा विश्वास पूर्णपणे नंतर नाहीसा झाला. फार धोक्याची गोष्ट
ह्या ठिकाणी आपल्याला दिसते. आणि म्हणून तो ह्या ठिकाणी संत पौल तिसरी गोष्ट आपल्या स्वतःच्या बाबतीत बोलत असताना म्हणतो की मी विश्वास राखला. त्याला कमी होऊ दिलेलं नाही, कोमजू दिलेलं नाही, किंबहुना जळून जे टाकण्याच्या ज्या शक्ती आहेत माझ्या विश्वासाला, त्याचा सुद्धा माझ्यावर परिणाम होऊ दिलेला नाही. मंडळी, फार महत्वाचा शब्द त्याने ह्या ठिकाणी सांगितलेला आहे. आपण अशा जगामध्ये राहतो, शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या मध्ये राहतो, अशा अवस्थेमध्ये राहतो ज्या ठिकाणी कधी कधी खूप कठीण परिस्थिती आहे. कधी कधी एखादं विश्वास ठेवणारं कुटुंब असतं, त्याच्या गावामध्ये फक्त एकच कुटुंब आहेत, 2-4 लेकरं आहेत, फार कठीण परिस्थिती आहे. अन्नासाठी आणि नोकऱ्यांच्यासाठी, शिक्षणांच्यासाठी त्यांना काबाड कष्ट रोज करावे लागतात. उद्या सकाळचं जेवण काय आहे किंवा उद्या काय आम्हाला मिळेल ह्याची ज्यांना फार मोठी काळजी आहे, अशांच्या विश्वासाला कधी कधी हादरा बसू शकतो, फार मोठा तडा जाऊ शकतो. आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला माहित आहे, तो म्हणतो की मी विश्वास राखला. अर्थात संत पौलाच्या जीवनामध्ये खूप मोठ्या प्रकारचे संकट त्याच्यावर आले. प्रवास करीत असताना आपल्याला माहित आहे की त्याचं जे जहाज आहे ते फुटलं. इतकंच केवळ नव्हे, परंतु जे वेगवेगळ्या प्रकारचे विधर्मी लोक होते मध्ये, त्यांच्यामध्ये बसताना एकदा त्याला साप चावला. एका गावामध्ये तो प्रभूची सेवा करत असताना लोकांनी त्याला एवढं बेदम मारलं की बेशुद्ध पडला आणि मेला म्हणून त्याला गावच्या बाहेर टाकून दिलं. काय असल्या प्रकारची परिस्थिती त्याने कशी झेलली असेल. त्यातही तो उठला, शुद्धीवर आला आणि पुनरपी त्याच गावात गेला, त्याच लोकांच्याकडे. काय हा विश्वास आहे? कोण त्याला एवढा विश्वास देऊ शकला? आणि हा जो विश्वास आहे, ती राखण्याची जबाबदारी आपली आहे. देण्याची जी दान आहे ते ख्रिस्ताकडून आहे. नक्कीच तो विश्वास देवाने त्याला दिला, परंतु राखण्याची जबाबदारी ही आपल्या प्रत्येक विश्वासणाऱ्यांच्यावर आहे. आपण ती राखावी. कधी कधी काय होतं की एखादा छोटासा मोहाचा प्रसंग असतो, छोटासा प्रसंग कठीण असतो, त्रासाचा असतो, कधी कधी मोठ्या अपमानाचा असतो, विश्वासू या नात्यानं किंबहुना ख्रिस्ताचे शिष्य या नात्यानं. आणि एवढूशा एखाद्या प्रसंगानं सुद्धा आपला विश्वास हा कधी कधी तिथं करपून जातो, किंबहुना आपण हादरून जातो. आपला विश्वास त्या ठिकाणी आपल्यालाच समजतं की अरे, ह्या ठिकाणी हा जरा कमी पडला. मंडळी, असे प्रसंग आपल्या जीवनामध्ये जर आले असतील तर फार सुंदर वचन ह्या ठिकाणी आहे. संत पौल असं म्हणतो की विश्वास मी राखला. ही जबाबदारी आपल्यावर आहे. जर आपण राखत आहात तर देवाची स्तुती असो. त्याचं कारण असं की मग पुढे त्याने अजून एक सुंदर वचन दिलेलं आहे आपल्या सगळ्यांच्यासाठी. 8वं वचन, आता राहिले हेच की मजसाठी नीतिमत्वाचा मुकुट ठेवला आहे. ह्या 3 गोष्टी त्याने आपल्या स्वतःच्या बाबतीत सांगितल्या. जी 4थी गोष्ट आहे ती मात्र देवाच्या हाती आहे. त्याला देवाकडून मिळणार आहे असं त्याने ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे. ती गोष्ट त्याला स्वर्गात मिळेल, परमेश्वराच्या सान्निध्यामध्ये जाऊन. 3 गोष्टी ह्या जगातल्या, 4थी गोष्ट मात्र त्या पुढच्या जगातली आहे. थोडक्यात म्हणजे त्याला पूर्ण खात्री आहे की तो ह्यानंतर त्या प्रभूच्या गौरवी राजासनासमोर उभा राहणार आहे. किती मोठी खात्री झाली मरणानंतरची. ह्यातच मोठं त्याच्यामध्ये संदेशात्मक आहे की त्याला एवढी खात्री आहे की मरणानंतर मी कुठे जाईल, कोण असेल माझ्या समोर आणि कोण मला काय देईल ह्याची सुद्धा तेवढी खात्री आहे. आपल्या आजूबाजूच्या जगामध्ये पुष्कळांना हेच माहीत नाही की आपण मरणानंतर कुठं जाणार. कारण वेगवेगळ्या प्रकारचे तत्वज्ञान आणि वेगवेगळ्या प्रकारचे विचार आहेत त्या ठिकाणी. वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षण आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या
तत्वज्ञानातून वेगवेगळ्या प्रकारचे फाटे त्याच्यामध्ये पडलेले आहे. कोणीच नक्की सांगू शकत नाही. आणि म्हणून मग आपण म्हणतो की सगळंच होईल, जे काही त्यांचं होईल ते आपलं होईल. संत पौल तसं म्हणत नाही. तो स्पष्टपणे म्हणतो की माझं काय होईल. तो म्हणतो की त्या पुढच्या जगामध्ये 8व्या वचनामध्ये आता राहिलं हेच की माझ्यासाठी नीतिमत्वाचा मुकुट आहे. नक्कीच हा नीतिमत्वाचा मुकुट मला मिळणारच आहे. किती खात्रीनं तो त्या पुढच्या जगाकडे पाहतो. आणि मग तो असं म्हणतो की तो त्या दिवशी नीतिमान न्यायाधीश प्रभू मला देईल. तो कोणाकडून त्याला मिळेल हे सुद्धा त्याला नक्की माहीत आहे. ज्या प्रभूला त्याने स्वीकारलं, ज्या प्रभूच्या नावाने त्याने ती धावपट्टी सुरू केली आणि ज्या प्रभूच्या नावाने त्याने विश्वास राखला, तोच प्रभू तो सत्य न्यायाधीश आहे. तो योग्य न्याय करेल. जे काही त्याने त्याच्या जीवनामध्ये सहन केलं, जे काही त्याने त्याच्या जीवनामध्ये ख्रिस्तासाठी कार्य केलं, त्या प्रत्येक बारीक सारीक गोष्टीच्या बाबतीत त्याचा एक बक्षीस म्हणून तो असं म्हणतो की तो मला तो जीवनाचा मुकुट देईल, कारण तो काहीही सोडणार नाही, नीतिमान आहे. आणि तो केवळ मलाच नव्हे तर ज्याचे प्रगट होणे ज्यास प्रिय झाले आहे त्या सर्वांसही देईल. याचा अर्थ असा की त्या सर्वांना, म्हणजे आपण प्रत्येकजण त्याच्यामध्ये आलेलो आहोत. मंडळी, त्याच्यासाठी एक अट तो असं म्हणतो की सगळ्यांना मिळेल, परंतु अट अशी आहे, ज्याचे प्रगट होणे ज्यास प्रिय आहे त्या सर्वांसही ते मिळेल. त्याचं प्रगट होणं होणार आहे, नक्की आहे, परंतु ज्यांना ते प्रिय आहे त्यांना सुद्धा. ते प्रिय असणं म्हणजे काय? त्याच्यासाठी विश्वास लागतो. ते प्रिय असणं म्हणजे काय? की तो येणार आहे म्हणून त्याची तयारी असायला पाहिजे. आध्यात्मिक रीतीनं पवित्र जीवन जगून त्याची अपेक्षा करणं, वाट पाहणं, आणि नव्हे त्याने ज्या आज्ञा आपल्याला दिलेल्या आहेत त्या योग्य रीतीनं शेवटपर्यंत पाळणं. म्हणजे फक्तच वाट पाहत खिडकी उघडी करून ती वाट नव्हे, कृती करून, प्रार्थना करून, सेवा करणं, ती वाट, कृतीशील वाट पाहणारे त्यांना सुद्धा हा मुकुट मिळेल. मंडळी, चला या आपण अशा ह्या गोष्टींच्या द्वारे आपली तयारी करू. त्याचं कारण असं की सर्वांच्यासाठी तो मुकुट ठरलेला आहे. देव आपणास आशीर्वाद देवो. प्रिय प्रभू देवा, आम्ही प्रार्थना करतो की आम्हा प्रत्येकांना ह्या जगामध्ये जगत असताना तुझी कृपा, तुझी दया ह्याची गरज आहे. पण हे जग संपल्यानंतर सुद्धा आम्हा सगळ्यांच्यासाठी तो नीतिमत्वाचा मुकुट सुद्धा आहे. त्याची तयारी करण्यासाठी सक्रिय विश्वासानं सेवेच्या द्वारे आज्ञापालन करून तयारी करण्यासाठी आम्हास मदत कर. आता देव जो बाप ह्याची प्रीती, देव जो पुत्र ह्याची कृपा आणि देव जो पवित्र आत्मा ह्याची सहभागिता आपणा सर्वाबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. आमेन. देव आपणास आशीर्वाद दे.